बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जट्टू रस्ता दयनीय अवस्थेत असून ग्रामस्थांनी खड्ड्यांची पूजा करून गणपती बाप्पाची आरती करत अनोखं आंदोलन केलं। काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवानंद सनप यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। तसंच काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता। मात्र या संदर्भात कोणतीही दखल न घेता 2 आठवडे उलटूनही दुरुस्तीचं काम सुरू झालं नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी अनोखी पद्धत अवलंबत हे खड्ड्यांची पूजा करत आंदोलन केलं। या मार्गावरील खोल खड्ड्यांमुळे आणि गिट्टीच्या ढिगाऱ्यांमुळे छोटे मोठे अपघात होत असून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिकांचे हाल होत आहे। अनेक तक्रारी करूनही दुरुस्तीचं काम सुरू न झाल्यानं हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला। गेल्या 2 वर्षांपासून रस्ता दुरुस्तीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे। आता तरी काम सुरू झालं नाही तर अधिक मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिलाय। माननीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की 8 दिवसाच्या आत हा रस्ता डांबरीकरणाला सुरुवात करा। 1.5 वर्ष झाले मंजूर आहे। ठेकेदाराने 6 महिन्यापासून या रस्त्यावर गिट्टी अंथरून ठेवलेली अक्षरशः। आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांसोबत बोललो, ठेकेदारासोबत बोललो। ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की निधी नाही तर आम्ही काय करणार। मला एक म्हणायचं आहे की निधी नाही तर मग तुम्ही रस्ते घेता कशासाठी? तुम्ही काम करा, निधी तुम्हाला उपलब्ध होणारच आहे। आणि यांनी जर काम नाही केलं, मुजोरीवानी जर असेच वागले तर शासनाने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष द्यावं आणि या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून याचं लायसन रद्द करावं आणि हे जे काम वर्कआउट झालेलं आहे ते दुसरीकडे वर्ग करावं अशी आमची विनंती आहे।